बड़ा चंपा भाई नाही पकडणार इथं गोळ्या वगैरे काही मिळत नाही. त्या सोम्याला इथं भेटे तू सांगितलं. अरे पण मी म्हणजे कशाच्या गोळ्या पाहिजे तुम्हाला? जिंदगानीच्या बाबतीत कालच भेटल्या तुमच्या जवळ. काय? असं होय. म्हणजे तुम्हाला जिंदगानीच्या गोळ्या पाहिजे नाही का? जिंदगानीच्या बाईत येशील का तर चांगलं होईल. गोळ्या त्या जिंदगानीच्या कशा राहतात बाई? मोठ्या मोठ्या छोट्या छोट्या गोड वाटतात गोड वाटतात की काय शरणासोबत वगैरे खावा लागतात. बरं हवालदार साहेब ते सगळं सांगतो. आधी सांगा मी कशी अरे माझ्या पोहात एकदम टनाटन. एकदम फुलझडी. कशी दिसते तो बाई? कशी दिसते ते सांगा. आग लावण्याला फटाका झुकले का? गावातला लोक काऊन दचकते? बरं हवालदार साहेब हो हे बघा तुम्ही मला सांगितलं नाही की मी नेमकी दिसते कशी मी. मी बदनाम एकदम झकास. कोणी बदनाम होईल डार्लिंग तेरे लिए. अशी दिसते मी. हो हो ताई पण सांगता. कोणी बदनाम होई दिसते? अरे हो काही कशी दिसत नाही. एवढ्या मोठ्या पोटाचा म्हणजे तुझं काय तुला दिसत डोरा आहे का आलू आहे तू एवढ्या मोठ्या पोटाचा म्हणते? बाई तशी दिसत नाही. कशी दिसते? कशी दिसते म्हणजे रात राणीच्या फुलावानी शेवंती मोगऱ्याच्या जास्वंदावानी आणि तुझी माझी जोडी अगदी राणी पहिल्यावानी. हा बेटा सोन्या भाषा मस्त बेटा हुशार याचा नाही का 2-4 लाल पिटून जातो बेटा घरी. सकाळ बेटा हा माझ्या म्हणतो चंपाबाई हा हवालदार तुझ्या घराकडे येताना दिसला ना तर मी म्हणलो बाईच्या घराकडे जाऊन पाहतो. पण तुला कशासाठी म्हणजे बाई तुमच्या घरी त्यांना ठकला माहितीच्या गोळ्या भेटत त्यांना ठकला हो ढकला माहिशीच्या गोळ्याला झाप उघड तेलाची बाटल भेटते. चुकीच्या पत्त्यावर आलाय. नाही बाई मी चुकीच्या पत्त्यावर आलोच नाही. मला सांगलंय चंपा सातारकडच्या घरी ढकला माहिशीच्या गोळ्या आणि काय म्हणतात त्याला झाप उघड तेलाची बाटल भेटते म्हणून मला माझ्या पूर्ण पत्ता आहे माझा. हो गोळ्या माझ्या जवळ आहेत आणि मलाच माहित नाही. नाही
कदाचित तू वाट चुकली असतील. हो मी काय म्हणतो बाई, तुझा लग्न झाला भाऊ म्हणजे पोराबाराची निघाय तू विचारत होतो. आता लग्नाचा आणि पोराचा का संबंध आहे? काय संबंध म्हणजे आजकालच्या BSNLच्या मोबाईलला टावर जास्त राहते बाई, म्हणून मी तुला विचारलो का बाई तुझं लग्न झाला का, हो किंवा नाही म्हणून सांग. कुठे आहे टावर दिसते का मी तुला? टावर नाही, हा इकडं लंबा टावर आहे बाई, सांगून ठेवतो. आपण पहिल्यांदा तसंच वाटते ना. समजलीस का? माझा भाषा हा टावर इकडं पुढे आहे. पुरा झिरो आहे. बाई तू नाचगा नाही करतोस का? हो. हा? कधीपासून? बाई होते बाईचं मस्त होते. बाईचं मस्त घुंगरू म्हणतो. बाई होते बाई. काय म्हणलो का रे? बाई मी का म्हणतो, या हवालदाराच्या वाटी जाऊ नको, हा सध्या मामा माझा आणि मी आता भाषा याच्या वाटी तू जाऊ नको. हो माझ्या जर चालला आमच्या गावात आता बघो बघो धरू ना बघो तसा नाही मामा, टावरच मोठा लंब आहे का मामा, टावर मोठा लंब आहे का, 5 डंड्या उभ्या आहेत का आपण. बाई मला आलं नको सांगू, तुला पाहिल्यावर ना बाई अशी माझ्या मानाच्या पोळीची कधी कधी आठवण येते बाई, का असं वाटते का धराला पोळे विहिरीत लावून द्या. मारल्या विहिरीत लावशील तर मरशील नाही का? नाही बरा आपटल्या ना मरणं नसं बाई माझे. हो, नसेल ना. मी का म्हणतो नाचणार नाही करतेस का तू, धरून टाकलं तुला. का? तुला होत नाही? बाबा पैसा घेतो किती म्हणजे देती देईन. साहेब आता तुमच्याकडे 1000 रुपये द्या ना, उचलून सकाळी फुटबॅट बदलवलं मी, कोणते मारीन कोणते बाबा. असा कोणते नंबर आहे बाय माझ्याकडे, टकाटक बिलकुल टनाटन. नाही तर असा करतो ना बाई, मी का नाही कॅनलवरून मारीन ना. तुझा कॅनल असेल तर माझ्या मोबाईल आणि चला बाजूला, लढायला येऊ नका जास्त. बाजूला हा म्हणते. म्हणजे कसं म्हणजे? जास्त लढत येऊ नका. म्हणजे आहू जरा शिपिकली ओ छान वागली, आहू जरा शिपिकली ओ छान वागली, आहे मी अवघड झाडाची बाई, मी लाडाशिवाय
बाय मी लाडाची लाडाची बाय मी लाडाची. बाय मी लाडाची बाय मी लाडाची बाय पल्लू लावते. बाई पल्लू बाय पल्लू भाषा कसं पल्लू पल्लूच कर. पण बाई लकात जरी नाचतेस हो तू. कच्छाई नाचतेस तू? हो मस्त नाचते बाई. झकास नाही नाचते. हो झकस नाचते बाई. सांगते बिलकुल जळाली. बाई घाल पुसू दे रे बाई. तुम्हाला का? हो घाल पुसतो म्हणतेस तर इकडे ना असे. पण बाई बोला ना बंदा. देशील का म्हणतो गोड्या. अच्छा अच्छा उद्याला या की देते तुम्हाला जिंदगानीच्या गोड्या. गोळ्या म्हणजे अशा काचाच्या येवायला राहायचं का? नाही फुटबॉल राहतात. हा? फुटबॉल त्याला काचाच्या गोळीचे मला बुड्डीचा बांध देतो बाई. कलर नको दाखवू, समजलीस का? मी कोण आहे तुला सांगतो ना. बापरे, कोण आहे? द्या का पाणी काकू. कुर्तीचा बाल मावलो बाई तर मोठी खुर्ची धरून उठलीस काबे मामा. चुकूले पाणी हा? पाहिजे. असं सुजैन का नाही ज्या ज्या कळार पळत त्या त्या कळार. मामा भाषा हा? घरामध्ये भांडण नको. घरामध्ये भांडण नको म्हणजे गोळ्या द्यायला आला ना, हा गोळ्या मागायला आला तुझ्या घरी. हा, गोळ्या नाही संपले उद्याला या. जाऊ दे ना बाई काकड पुस्तक. फेरी काढायला नको रे, फेरी काढ. काय? बाहेर यायला चिपकून बाई मी नको चिटकून राहू का. मस्त दिसतेस बाई तू. मला का नाही कधी कधी असं वाटते का सर्व धंदा काम सोडा आपल्या घरचा. अरे बाई तुझ्या सहवासात राहावं. तसं नका, मला घर जायची गरजच आहे. हो तुझ्या घरचा खरखरली नाही राहावं. तुझं कपडे तर धुवायला का आलं राहील बाई. मोठे धुताले तर कपडे धुवायला राहायचं म्हणजे हे बाई किती आहे का बाई. मी चांगली स्तुती करून पाहिजे तुझी. एकदम चांगलं चेहरा तुझे हा हात किती सुपर दिसते. बाई तुझी स्तुती करून दाखवतो कशी दिसतेस का तू. आणि गोमू तुझ्या गजऱ्याचा. आणि गोमू तुझ्या गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. स्वामी तुझ्या गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. या नाही गावच्या डेपोवरी, या नाही गावच्या डेपोवरी पोरी मला लय भारी.
गो इथे सगळ्यांना गोरी गोरी आणि चिकनी चिकनी गो इथे सगळ्यांना गोरी गोरी आणि चिकनी चिकनी गो इथे सगळ्यांना गोरी गोरी ह्या नयगावच्या फाट्यावरी ह्या नयगावच्या फाट्यावरी गाणं म्हणतेस तर म्हणतेस तर नळगावच्या फाट्यावर म्हणतेस नळगावच्या ठिकाणवर म्हणणार का तो जातो आता आम्ही हा कोठे उद्याला या हा उद्या याची डब्बी ओके बाय ओके बाय मला साधारण वाटावाला चालू कर ना झाला ना तो पकडून देऊ येतो कोण तुम्ही आणि हो कोण सांभाळून बोला आलात कसं मुकाट्याने चाल ठेवायचं जवारीच्या असं हे विचारता हो इथून अगं मी पिसाळलेला कुत्रा आहे कुत्रा अगं तुझ्या मस्त मस्त जवारीच्या आस्वाद घेते रे जाणारच नाही सुलतान तेव्हा मी हात जोडते पाया पडते पण असं पाप करू नकोस मग मी सांगतो तसं कर हे बघा तुम्ही सांगा मी तसंच करेन त्या साल्या यशवंतराव पाटलाला संपूर्ण जायदाद माझ्याच नावे झाली पाहिजे माझ्याच साला माझला आहे माझला त्याच्या मुलीने माझ्या प्रेमाला ठोकर मारली या सुलतान मिर्जाच्या